सर्वात महत्वाचा विषय जो प्रत्येक मराठी अभिमानाने समजून घेतला पाहिजे, खास करून गोमंतकीयांनी, की कायदा कलम 347 काय सांगतो. जर एखादी बोली भाषा जर तुम्हाला राजभाषा घोषित करून घ्यायची असेल तर तसं निवेदन राष्ट्रपतींना दिलं पाहिजे आणि त्यांनी जर ते मान्य केलं तरच ते आदेश काढून विधानसभेला सांगू शकतात की ह्या बोली भाषेला तुम्ही राज्यभाषा करा. आता सांगा 1987 साली घात मराठीचा कसा झाला. सर्वात जास्त वापरात असलेली भाषा ही मराठी भाषा. त्याचे निकष होते की 1987 साली 5 मराठीतून चालणारी दैनिके होती. आपल्या तथाकथित बोली भाषेतून एकही दैनिक चालू नव्हतं. शैक्षणिक व्यवस्थेमध्ये पाहिलं तर जवळजवळ 3 लाख विद्यार्थी मराठी भाषेतून अभ्यास शिकत होते आणि जवळजवळ 0 नगण्य आपल्या बोली भाषेतून शिक्षण घेत होते. असे अनेक निकष आपल्याला भाषणातून ऐकायला येणारच आहेत. पण असे मराठीतून निकष असताना सुद्धा ज्या भाषेला राजभाषा घोषित करायचं होतं त्या भाषेला, मराठी भाषेला राजभाषा घोषित केलं नाही आणि 347 कलमाला डावलून बोली भाषेला राजभाषा घोषित केली. हा आपल्या मराठी भाषेवरती घोर अन्याय होता. आणि हे सांगत 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 आजपर्यंत 40 वर्षे जरी उलटली तरी या वापरत असलेल्या भाषेला आपण मराठी भाषेला राजभाषा घोषित करत नाही. ही लोकशाही म्हणायची की अराजकशाही हे तुम्हीच ठरवा. या आमच्या गोव्याच्या तरुणाच्या तोंडात घातलेला आहे म्हणून इथे आज संख्या तरुणांची कमी दिसते. ही मला खूप जी आहे ती खूप दुःख आहे माझ्या काळजामध्ये. कारण विकृत सरकार गोव्यामध्ये आहे. आपली पोट भरण्यासाठी हे आमदार झालेले आहेत. आपली पोट भरण्यासाठी हे पंचायतीचे सरपंच पंच झालेले आहेत. हे आपलं पोट भरण्यासाठी नगरपालिकेचे नगराध्यक्ष नगरसेवक झालेले आहेत. त्यांना माय मराठीची, त्याच्या आवईची, त्याच्या आईची काही चिंता नाहीये. अशा पद्धतीचे हलकट नालायक राजकारणी गोव्यात बसलेले आहेत. या सगळ्यांना कुठल्याही पक्षाचे असू द्या त्या आज जिकडे तिकडे शिवाजीचे पुतळे लावत आहेत. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या फुड्यामध्ये यांच्याकडे कार्निवल घेऊन गेले. आमच्या मोर्जीमध्ये कार्निवल होतं. सर होते आमच्या बरोबर कार्निवलच्या विरोधामध्ये, मांजरेकर सर होते. आम्ही सगळे त्या कार्निवलच्या विरोधामध्ये चोपड्याच्या सर्कलमध्ये राहिलो. या राजकारण्यांनी काही युवकांना पार्ट्या दिल्या, बिर्याणी खावली, पैसे दिले आणि कार्निवलला कोण जात होता माहिती आहे? शिवाजी कार्निवलला चाललाय. ही विकृती आहे. आणि ही जर राजभाषा 1961 मध्ये गोवा स्वतंत्र झाल्यानंतर मराठी झाली असती, हे विकृतीकरण आपल्या गोव्यात झालं नसतं. तो छत्रपती शिवाजी कार्निवलला जातो. आम्ही अडवलं त्याला, त्या माव्याने अडवलं. त्याला सांगितलं अरे बाबा तो शिवाजी कार्निवल मध्ये कशाला जातो? ड्रग्स घ्यायला, वेश्या व्यवसाय बघायला चालला. अशी विकृती गोव्यामध्ये आलेली आहे. डिसेंबर मध्ये घेणार आहेत ते. त्यांनी अधिवेशन आपलं गुंडाळलेलं आहे अर्ध्या दिवसापुरतं आणि निमित्त केलं फोंड्याच्या निवडणुकीचं. आणि तिथलं हे असल्यामुळे कोड ऑफ कंडक्ट असल्यामुळे ते घेता येत नाही वगैरे केलं आणि गुंडाळलं. त्यामुळे लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारता आले नाही. आता सगळे डिमांड्स पूर्ण करून घेतले, त्याने मागण्या मान्य करून घेतल्या. म्हणजे त्या प्रत्येक मिनिस्टरला जेवढा पैसा पाहिजे तो तुमच्या तिजोरीतून काढून घेतलेला आहे ऑलरेडी. पण ठराव केले, ते पारित केलं. म्हणजे सगळं बजेट हे त्यांचं संमत झालेलं आहे. आणि ते केल्यानंतर बरखास्त केली कारण बाकीच्यांना विरोधकांना बोलता येऊ नये. आणि आता डिसेंबर मध्ये जर ते अधिवेशन घ्यायला बघत असतील तर मध्ये 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ अधिवेशन न बोलावता राहू शकत नाही. त्यामुळे 1 दिवस वगैरे अधिवेशन घेणार ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये. आमचं म्हणणं आहे, आमचा इशारा आहे त्या अधिवेशनात
मराठी राजभाषा जर झाली नाही, तुमच्या कमरेवर लाथ घालून तुम्हाला आकलून देऊ. ज्या लोकांना आईची बूज राखता येत नाही, जे लोक वचन देतात आणि त्याच्या आधारावर निवडून येतात आणि प्रतारणा करतात लोक आकांक्षांची, ते सरकार जावं लागणार. 2017 साली पर्रीकर होते, कर्तृत्वाने फार मोठे होते या बाजार बुडग्यांपेक्षा, परंतु त्यांना देखील लोकांच्या आकांक्षांसमोर हार पत्करावी लागलेली आहे. मराठी राजभाषेचा तुम्ही जो अपमान आणि उपमर्द एवढे दिवस जो केला, आता चालणार नाही. आता गुजू गोष्टी, गुडी गुडी स्पीच चालणार नाही. इकडे एक तिकडे एक माळुनाची भाषा चालणार नाही. आता मराठी मातृभाषा केलीच पाहिजे. आणि ही मागणी नव्हे, हा आपला हक्क आहे आणि आपण तो मिळवणारच. आणि त्यामुळे या व्यासपीठावरून मराठीची अवहेलना खरं म्हणजे वेगवेगळ्या याच्यातून ते यायला होतं, परंतु काही विषय जे आपल्या माहितीचे नव्हते ते विषय देखील या सभेमध्ये आपल्या माहितीत आलेले आहेत. त्यामुळे मराठीच्या बद्दलचा जो आकस आहे त्याचा परिणाम पुढे काय होणार माहीत आहे. 20 वर्षात मराठी पूर्णपणे नामशेष. जगातल्या काही नामशेष झालेल्या भाषांचा इतिहास मी अभ्यास केलेला आहे. 20 वर्षात एखादी भाषा नाहीशी होऊ शकते. आता प्राथमिक शाळा सरकारी बंद पाडायच्या मातृभाषेतला, कारण त्या अल्पसंख्याकांच्या वोट बँकेला नको आहे, त्यामुळे त्या बंद पाडायच्या. सगळी जनता ही मराठीच्या इंग्रजीच्या ताब्यात द्यायची आणि त्याच्या पुढे मराठी शाळा राहणार नाही शिल्लक. कोकणी तर राहणारच नाही, कारण 40 वर्ष झाल्यानंतर देखील कोकणीच्या जेमतेम 60 शाळा आहेत आणि अजूनही माना मुरडून देखील या सरकारने 634 शाळा मराठीच्या शिल्लक राहिलेल्या आहेत. हा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. आतापर्यंत जी सगळी मेळावे वगैरे जे झाले ते बंदिस्त सभागृहात झाले, परंतु आता उघडपणे लोकांनी बाहेर यावं या मागणीसाठी असा प्रयत्न चालू आहे. काल म्हापशाला सभा झाली, आज मडगावला संपन्न झाली. याच्यापुढे 1 मे रोजी फोंड्याला क्रांती मैदानात होणार आणि 9 तारखेला 9 मे रोजी ती पणजी राजधानीत अशी जाहीर सभा होईल. प्रतिसाद फार मोठा आहे. म्हणजे आपण स्वाक्षरी अभियान जे या आंदोलनातर्फे सुरू केलेलं आहे त्यातर्फे 5 लाख सह्या मराठी प्रेमींच्या गोळा कराव्यात आणि राष्ट्रपतींना द्याव्यात अशा प्रकारची एक योजना आहे. त्याच्यात 1.5 लाख सह्या आतापर्यंत जे आलेले कागद आहेत त्याच्यावरून सिद्ध होतं की 1.5 लाख जमा झालेले. ते सगळं चालू असताना अन्य काही उपाय म्हणजे अनेक भेटी, राजकीय कार्यकर्त्यांच्या, मंत्र्यांच्या, मुख्यमंत्र्यांची परत एकदा भेट, राष्ट्रपतींची, पंतप्रधानांची भेट, राज्यपालांची भेट, काही केंद्रीय मंत्र्यांची भेट, अशा पद्धतीच्या भेटी आमच्या या उरलेल्या काळात होणार आहेत. आणि आमचा सगळ्यांचा दृष्टिकोन एक आहे, होणारी जी विधानसभा आहे त्या विधानसभेपूर्वी 50,000 मराठी प्रेमींची न भूतो आतापर्यंत कधीही झाली नाही मराठीसाठी अशा प्रकारची सभा ही घडवून आणायची असा आपला मानस आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून या सगळ्या जाहीर सभा ज्या आता होत आहेत, कारण समाजाला सभागृहात राहण्याची इच्छा असते परंतु उघड्यावर 4 लोक बघतात तिकडे जायची इच्छा नसते. तर ती इच्छा व्हावी निर्माण आणि या कार्यकर्त्यांनी मिळून आपापल्या क्षेत्रात काम करावं अशी योजना आहे. आणि त्यामुळे हा लढा सफल होईल यात मला यत्किंचितही अविश्वास नाही. मला पूर्ण खात्री आहे की सरकारला एकतर राजभाषा करावी लागेल मराठी किंवा सरकारला सत्तेतून मुकावं लागेल, सत्तेवरून खाली उतरावं लागेल, एवढा आत्मविश्वास आम्हा सगळ्यांना आहे. अरे 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 हवंयस? अरे वा, आता हाजे किती घेतली तू आई? माक मरे आई, आम्ही नवीन टीव्ही घेऊया. मग तुका जाय तिथे तू सिरियला पळय. ती का काय तू का ग?
आई एक बरो आयफोन घेऊया. हरशी आल्यार तिका रील पळोवपाक आवडटा न्ही. तिका का तू करे रीला पोवपाची ती आता तुका झगडी करपाक जाय. टीव्हीच घेऊया हांवें सांगला पळय आयफोन काहीच घेऊया. गरज ना. आयफोन टीव्हीच घेऊया. ना, चल, हांवें झगडे. सांगलें एकदा टीव्ही. हांवें सांगला आनी ओगी रावा मातशी आजे तुका आम्ही दात घालूया भांगराचे. They call me Ajay Boom Boom. Bhangra Valor Burgi पसंत जाणा. So invest in gold and make a smart choice. Only at Ullas Jewelers. Subscribe to our YouTube channel and follow us on our social media platforms for the latest updates and content.